मनपा नाशिक द्वारे जनहित। नाशिकमध्ये नाशिक रोड सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय बनले भ्रष्टाचाराचे आगार। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आपण व्यक्त होऊ शकतो आणि देश वाचवू शकतो। तिथेच वरती नोंदणी विभागात महानिरीक्षक कैलास दवंगे यांचं कार्यालय आहे आणि त्यामुळे इथे प्रकार होणारच, कारण ज्या अधिकाऱ्यांनी 35 वर्ष इथं बिल्डरांच्या संगमने लोकांना भूमिहीन केलं तरीही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई आजपर्यंत झाली नाहीये। पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाळवणकर यांच्यावरती 5 लाख रुपयांचा हप्ता असल्याचं लिखित प्राप्त असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई करू शकले नाहीत, कारण त्यांचे अक्का उपमुख्यमंत्री आहेत। अजित पवारांमुळे दाबलं जात आहे हे प्रकरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, आता ते काय करतात त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। एका विभागाला 5 लाख रुपये ते इतर विभागाला किती याचा आपण विचार करायला, कारण परदेशी व्यक्ती जर असेल तर त्याचे कमीत कमी 1.5 लाख रुपये 2 लाख रुपये चार्जेस आकारले जातात। याची सखोल चौकशी सीबीआय एसीबी का करत नाही, कारण त्यांनाही मोठमोठ्याने हप्ते जातात। असे 500 लोकांच्या सणांचे अर्ज गेलेले आहेत तरी कारवाई केली जात नाहीये। नाशिक रोड मध्ये मोठा घोटाळा। नाशिक रोड सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात बनले भ्रष्टाचाराचे आगार। इथं येऊन ना मी अनुभव घेतला बरं का, कशा प्रकारे काम चालतं। माऊस बहिणीने शुभंगी महाजनने घर घेतलं, इथं वकील बघितला, मध्ये 10,000 रुपये लागले या सगळ्या खरेदी वगैरेला, आणि त्यांनी मला सगळी प्रोसेस सांगितली समजून, कशा प्रकारे ना इथं लाच द्यावी लागते, तेव्हा तुमचा पेपर पुढे सरकला जातो। आपलंच घर का लाच द्यायची वेळ ना, 7वं वेतन आयोग आहे, 8वं वेतन आयोग आहे, रिटायर झाल्यावर पेन्शन आहे, तरी पण काय लाच द्यायची? विदाऊट लाची कामच होणार नाही का भारतामध्ये? आलो त्यावेळेस साहेबांनी गेले का मध्ये पब्लिकच्या अंगवळणी पडले, ते पब्लिक नाही ना, बोलत नाही ना, जनताच मुकीन बधीर झाली तर काय करणार त्याला? माणूस नव्हताच, माणूस आला का? आणायला गेले, बघू ना आता किती वेळात येत आहे ना ही व्यवस्था। लाच दिल्यावर जेवढ्या फास्ट काम करते ना, तशी विदाऊट लाचीचे ना किती वेळात माझं काम होतं हेच मला बघायचं आता। संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आता, आणि जिकडे तिकडे सामान्य माणसाची हीच परिस्थिती आहे। मग अवघड झाल्यावर मग तुमच्याकडून लाच खायला मिळते ना। एखादा कागद असला साधा तो सरळ नाही द्यायचा, तळपून तळपून मारायचं तुम्हाला। सर्टिफाईड कॉपी काढण्यासाठी इथं आलो तुम्ही मुद्रांक व शुल्क विभागामध्ये, आणि मला फिरवलं बरं का यांनी। म्हटलं आपण पण फिरू, अनुभव घेऊ, काय विषय काय नाही। तर म्हणे आमचा माणूसच आलेला नाहीये। इथं साहेब बसलेले होते, आमचा माणूसच आलेला नाही। ते झेरॉक्सच्या दुकानात जा, काय संबंध झेरॉक्सच्या दुकानात जायचा? आमचा काय संबंध झेरॉक्सच्या दुकानात जायचं? हे कार्यालय आम्ही आमच्या सेवेसाठी बांधलंय। झेरॉक्सच्या दुकानात जा आणि त्याला पैसे द्या आणि तिकडून कामं करून घ्या। हे कार्यालयात आम्ही तुम्हाला पैसे देतो ना, तुम्हाला पगार देतो ना, आमचे कामं इथंच झाले पाहिजे। मध्ये दलाल आणि एजंट टाकून इथं कामं होणार नाही। घर घेतलं मी येऊन माझी कामं झाली पाहिजे, मध्ये मी कोणाला टाकायला नको, आणि मध्ये लाचीचे रेट तुमचे वाढता कामा नये। काका काय अनुभव आहे? वाईट चालू म्हणून काय अनुभव? पैसे दिल्याशिवाय, लाच दिल्याशिवाय कामच होत नाही ना। कधी करप्शन फ्री कधी होणार? मला तर वाटत नाही या जन्मातून। मला तर वाटतं स्वातंत्र्याचे 75 वर्ष झाले, तर स्वातंत्र्य 75 वर्षाचं म्हातारं झालं का काय? त्याचे हात पाहिजे काय असं? आणि जनतेला आहे ना, जनतेने सोसलंय बरं का, गुलाम झाली जनता, आणि जनतेच्या अंगवळणी पडलंय। जे खाणारे जे बोके आहे ना, त्यांनी बरोबर आकळलंय जनतेला। लाचखोरी ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, जनतेचे हाल होत